नमस्कार मित्रांनो, TRC मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। मित्रांनो, मराठी अभिनेते सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांनी श्रियाच्या जन्मा अगोदर एका मुलीला दत्तक घेतलं होतं। या दत्तक मुलीचे नाव करिश्मा मखानी असे होते। करिश्मा मखानी ही कुलदीप मखानी या लंडनमधील एका रेस्टॉरंट मालकाची मुलगी होती। सचिन यांची कुलदीप सोबत खूपच चांगली मैत्री होती। करिश्माची आई सतत आजारी असल्याने ती एकटी असायची। तिला आईचं प्रेम मिळत नसल्याचं पाहून सचिन आणि सुप्रिया यांना ते राहवलं नाही आणि त्यांनी करिश्माला आपल्या सोबत ठेवण्याचा निर्णय घेतला। तोपर्यंत श्रियाचा जन्म झालेला नव्हता। मात्र पुढे सचिन आणि कुलदीप यांच्यामध्ये काहीतरी बिनसलं आणि ते करिश्माला पुन्हा लंडनला घेऊन गेले। सचिन आणि सुप्रिया यांनी अनेक वर्षे करिश्माला आपण दत्तक घेतल्याचा दावाही केला होता। 2005 मध्ये एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी करिश्माला तिच्या वडिलांनीच किडनॅप करून नेल्याचा आरोपही केला होता। मात्र सचिन यांचे हे सर्व आरोप स्वतः करिश्माने फेटाळले होते। करिश्मा म्हणाली, सचिन आणि सुप्रिया यांनी कायदेशीररित्या कधीच मला दत्तक घेतले नव्हते। मला माझे खरे वडील कोण आहेत याची लहानपणापासूनच संपूर्ण माहिती होती। सचिन आणि सुप्रिया यांनी मला आई वडिलांचं प्रेम दिलं, मात्र माझ्या वडिलांनी मला किडनॅप केलेलं नाहीये। तर 2 वर्षांनंतर त्यांनीच माझ्या वडिलांना मला परत घेऊन जाण्यास सांगितलं। तसेच सचिन आणि सुप्रिया यांनी नच बलिये या रियालिटी शो मध्ये सिंपती ओट मिळवण्यासाठीही माझा वापर केला असा आरोप देखील करिश्माने केला होता। सध्या करिश्मा ही विवाहित असून लंडन येथेच आपल्या परिवारासोबत राहत असल्याचं सांगितलं जात आहे। तर मित्रांनो, आपल्यांना ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर आवडतात का? कमेंट करून नक्की कळवा।